त्यानंतर बघूया गेल्या काही दिवसांपासून बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दंडासह पैसे वसूल केले जाणार त्या भीतीमुळे काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली आणि त्यावरून विरोधकांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही या योजनेवरनं सरकारवर टीका केली. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा त्यांनी केला. लाडकी बहिणीमुळे तुम्ही त्यांना मतदान केलं, मात्र आता लाडकी बहीणही सावत्र झाली आहे अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली. तर योजना बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं. काँग्रेस होती तेव्हा सिलेंडर फक्त 800 रुपये. आता संजय गांधी निराधार पण बंद झालं, फक्त लाडकी बहीण ते पण बंद होणार. त्या लाडकी बहिणीमुळे तुम्ही मतदान केलं त्यांना, आता ती लाडकी बहीण पण सावत्र बहीण झाली. माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला, गरजू महिलेला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल, जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, ज्या व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय.